नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान 2 चालू आहेत. त्या 2 मैदानामध्ये कोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया. आज 2 मैदानं तशी भरपूर मैदान आहेत, परंतु टॉपचे नंदी जे आहेत ते 2 मैदानामध्ये पळताना दिसत आहेत आपल्याला. एक काय कोंडावळे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये कोंडावळे का काय काय गावाचं नावच कळलं ना ते. आणि दुसरं मैदान जे आहे ते एकसर. या 2 ठिकाणी मैदान चालू आहेत. एक मैदान STC लाईव्हवरती चालू आहे आणि एक मैदान P3 लाईव्हवरती चालू आहे. जिथं टॉपची बैल असतात त्या ठिकाणी व्ह्यूज हे येतच असतात, सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहेत. आणि सगळी लोकंसुद्धा त्या ठिकाणीच बघत असतात. बारकीसुद्धा नंदी पळतात, परंतु शेवटी जिथं लोक जास्त बघतात त्या ठिकाणचेच निकाल सांगणं गरजेचं असतं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम असतं माझं. चला मग सुरुवात करूया. पहिल्यांदा सुरुवात करूया आपण बकासूरकडून. बकासूर हा एकसर मैदानामध्ये गट पास झालेला आहे. बकासूरचा पहिरा MP किंग राजा नावाचा नंदी होता. सुंदर अशी गाडी पाळली आज बकासूरची आणि MP किंग राजाची. त्याच एकसरच्या मैदानामध्ये एक टॉपची गाडी पाळली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्र ज्यांच्या पाळण्याने गाजवला असा हा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा जो सर्जा आहे, हा सर्जा पाळला. आज सर्जा एका टॉपच्या नियोजनामध्ये आहे. हा सर्जा जो आहे तो आज कारोंडेकरांचा अजय शेट यांचा चिक्या, हिंद केसरी चिक्या, सतत गुलालामध्ये असणार असा हा कारोंडेकरांचा चिक्या हा आज आपल्याला बघितलं तुम्ही एकसरच्या मैदानामध्ये गट पास होताना बघितला. छान गाडी पाळली आज सर्जाची आणि चिक्याची. आणि गाडीवर त्या स्वतः ड्रायव्हर होते, म्हणजे या बैलगाडा शर्यतीमध्ये चिक्याचं नियोजनसुद्धा करतात ते असे हे आटील ड्रायव्हर तामखाडा. चांगली गाडी पाळली आज. सर्जाला गुलाल पाहिजे, आपल्याला खूप दिवस झाले सर्जाला गुलाल मिळत नाही आणि सर्जा आज गुलालात दिसावा असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं आज सर्जाची गाडी 1 नंबर करेल, कारण की सर्जा आज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि सर्जा आणि चिक्या तुम्हाला माहितीच आहे, एक कॉम्बिनेशन जर जुळलं तर कशा पद्धतीनं जुळतं आणि सगळा महाराष्ट्र जो आहे तो बघतो हे यांचं कॉम्बिनेशन. आणि सुंदर गाडी पाळली आज आटील ड्रायव्हरनी. सगळा जो अनुभव आहे तो जो आहे तो झोकलेला आहे त्या मैदानामध्ये चिक्या आणि सर्जाच्या गाडीवर. बघूया काय होतंय. सेमीसाठी गाडी पात्र आहे आजच्या मैदानामध्ये. त्याच मैदानामध्ये आज सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा पळाला आहे. बलमासुद्धा गट पास झालेला आहे. बलमाने एक चांगल्यारीत्या गट जो आहे तो काढलेला आहे. बलमासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर, ज्यांना सलगर किंग असं म्हटलं जातं आणि आहेत सुद्धा. खूप छान गाडी पाळली आज बलमाची सुद्धा. तसेच आता आणि त्याच मैदानामध्ये तुम्हाला सांगतो सांबर नावाचा एक नंदी पाळला. बाकीचे नंदी एवढं मला माहीत नाहीत बरं का. जरा कमेंट्समध्ये सांगा. काय होतं, मी गडबडीत जरा व्हिडिओ बनवतोय, थोडंसं काय होतं टाईम भेटत नाही. मोबाईलचे लाईट गेली आमच्यात, थोडंसं मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे, त्याच्यामध्ये लाईट आता घेतली. तुम्हाला सांगितलं मी कसं तरी काय वापरावं लागते मित्रांनो. उन्हात तानाच्या लाईटा नसतात घरी, कसं दिवस काढतोय माझं मला माहीत. आणि आता बघूया आपण जे मैदान झालं आहे कुठं कोंडावळे या ठिकाणी मैदान चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्या मैदानात कुठले कुठले बैल जे पाळ टॉपचे ते गट पास झाले तर बघूया. त्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचा देखणं हत्यार ज्याला म्हटलं जातं असा हा पिस्टन 2211 बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा हिंद केसरी पिस्टन 2211 गट पास झालेला आहे. आणि त्याच्यासोबत जरा कोण पळाला जरा कमेंट्समध्ये सांगा, कारण खूप पिस्टनसुद्धा खूप दिवस झालं गुलालमध्ये नाही आहे आणि तो गुलालासाठी संघर्ष करतो आहे. आणि जसा मी बघितलं घरणेकरांचा राजा आणि बकासूर यांचा पहिरा जुळून आणला, तसाच पिस्टनचा 2211 आणि बकासूरचा पहिरा जुळवून आणण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्जाचा सुद्धा आणणार आहे, भारतचा सुद्धा आणणार मी. सगळे नंदी माझा प्रयत्न चालू आहे. हे या नंदींचं पहिरं झालं पाहिजे त्या नंदींसोबत आणि तुमचासुद्धा सपोर्ट गरजेचा आहे. आणि त्याच कोंडावळीच्या मैदानामध्ये आज बकासूरचा दावणीतला एक टॉपचा हा नंदी म्हणावं लागेल महाराजसुद्धा काय पळाला आहे. अमरावतीचा बैल आहे. त्या अमरावतीच्या बैलाचं थोडंसं नाव सांगा कमेंट्समध्ये, कुठला बैल पळाला महाराजसोबत. महाराजसुद्धा गट पास काढला आहे. सुट्टा महाराजानं गट काढला नाही, तसं तोंडावर निकाल घेतला आहे, सुट्टा म्हणू शकत नाही आहे. आणि थोडंसं मोबाईलला क्लॅरिटी कमी आहे. दुसऱ्या मोबाईलवरनं तुम्हाला मी जरा थोडंसं व्हिडिओ करतो आहे, कारण की त्या मोबाईलला फुल HD बांधे करायचं म्हटलं तर 1-2 GB लागतो आहे दिवसाला. त्याच्यामुळे कसं होतं, हे आपलं बारका मोबाईल बारक्यामधनं GB जरा थोडीशी MB कमी लागते. त्याच्यामुळे आता हे होते एक दोन्ही मैदानाचे गटाचे निकाल मी तुम्हाला सांगितले. सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत नंदी गट पास झाला. एकसर मैदानामध्ये बकासूर आणि राजा एकसर मैदानामध्ये गट पास झाले. चिक्या कारोंडेकरांचा वेगाचा शेवट सर्जा गट पास झालेले आहेत. सांबरसुद्धा गटपास झालेला आहे. पिस्टन 2211 आणि महाराज हे गटपास झालेले कोंडावळे मैदानात. बाकीचे कुठले नंदी कमेंट्समध्ये सांगा जरा, ते गटपास झालेले आहेत त्या मैदानामध्ये. धन्यवाद.